भारतीय बौद्ध महासभा विज्ञाननिष्ठ धम्म आपल्या पुढे मांडते. महिलांची स्वतंत्र शाखा गठीत करण्याची संधी भीमराव आंबेडकरांनी उपलब्ध करून दिली आहे. रमाईचा त्याग सांगणे सोपे आहे, परंतु त्या दिशेने कार्य करणे कठीण आहे. मात्र ते आपण केले पाहिजे, कारण बाबासाहेबांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. बाबासाहेब आंबेडकर आता पुन्हा आपला उद्धार करण्यासाठी येणार नसल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य संघटिका तथा केंद्रीय शिक्षिका कैविश मेश्राम यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा व तालुका नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान समर्थक समाज जोडो अभियानांतर्गत 10 दिवसीय धम्म उपासिका उपासक प्रशिक्षण शिबिराचा समारंभ व धम्म मेळावा 25 मार्च रोजी सार्वजनिक कपिल मंडळ सभागृह अशोकनगर नवी वस्ती बडनेरा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. धम्म मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य संघटक विजयकुमार चौरपगार, राज्य संघटिका तथा केंद्रीय शिक्षिका कैविश मेश्राम, जिल्हा सरचिटणीस गणपत तिडके, कोषाध्यक्ष डॉक्टर प्रमोद भालेराव, नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष मदन खंडारे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भदंत नागसेन, महिला आघाडी शहराध्यक्षा माया धांडे, बडनेरा शहराध्यक्षा संगीता बागडे, बडनेरा शहराध्यक्ष शांताराम गेडाम, चंद्रपूर येथील केंद्रीय शिक्षिका मंगेशकर, वर्धा येथील केंद्रीय शिक्षिका निर्मला गुजर, नागपूर येथील केंद्रीय शिक्षिका इंदिरा घरडे, जळगाव येथील केंद्रीय शिक्षिका सुमित्रा सरवटकर, नागपूर येथील केंद्रीय शिक्षिका माला बर्डे, वर्धा येथील केंद्रीय शिक्षिका रमा सोनपितळे, अनिता कांबळे धम्मपीठावर विराजमान होत्या. धम्म मेळाव्याचे प्रास्ताविक समता सैनिक दलाचे विलास नागदिवे यांनी केले, तर संचालन कार्यालयीन सचिव राहुल शेंडे, तर आभार समता सैनिक दलाच्या महिला प्रमुख वंदना रहाटे यांनी मानले. हजारो बौद्ध उपासक उपासिका धम्म मेळाव्याला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित होत्या. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई तथा भारतीय बौद्ध महासभेचे प्रथम अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंत आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर व माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी नमन करतो व आजच्या या आपल्या धम्मपीठावर उपस्थित आदरणीय राज्य संघटक विजयकुमार चौरपगार सर, अमरावती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, आयुनी कैविशताई मेश्राम राज्य संघटिका आदरणीय गणपतराव तिडके, सरचिटणीस कार्यालयीन सचिव आदरणीय राहुल शेंडे सर, तसेच या कार्यक्रमाला आदरणीय पूज्य भंते नागसेन तथा या कार्यक्रमाला उपस्थित आयुनी मायाताई धांडे, आयुनी संगीताताई बागडे, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण केंद्रीय शिक्षिका व आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण उपासक आणि उपासिका यांना मी सप्रेम जय भीम एकदा जोरदार टाळ्या होऊया. जोरदार. आता टाळ्या कशासाठी, तर टाळ्या आपल्या समोर 2 चांगले उपक्रम आपल्या समोर झालेले आहेत आणि ते 2 उपक्रम हे केवळ शक्य झाले ते भारतीय बौद्ध महासभेमुळे. पहिला उपक्रम की आपण आपल्या समोर रमाई उभी केली आणि दुसरा उपक्रम की आम्ही समाजामध्ये भारतीय बौद्ध महासभा असा संदेश देऊ इच्छितो आणि भारतीय बौद्ध महासभेचं ह्या वर्षीचं
आपल्याकडून घडतील. मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की साताऱ्याच्या शाळेमध्ये मुलांना प्रश्न विचारण्यात आला की अशी कोणती गोष्ट आहे जिला तुम्ही हात लावू इच्छिता, तुम्ही तिला हात लावू इच्छिता पण स्पर्श करू शकत नाही. तुमच्या मनात इच्छा आहे की मी तिला हात लावतो पण मी तिला स्पर्श करू शकत नाही. विश्वशांती दूत आणि जगातील प्रथम शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध आपले नव्हे या देशाचे उद्धार करतो. आपली भारताचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करतो. कृपया शांत रहा, काही वेळ शांत रहा. जे ज्यांना ऐकायला येतं म्हणजे जे बहिरे नाही त्यांनी किमान शांत राहा. आजच्या समारोपीय समारंभाचे प्रसंगी उपस्थित भरते अनंत नागसेठ यांना वंदन करतो. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक धम्मधारिणी ममता सागर महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या देशातल्या 25 राज्यात चाललेल्या धम्मकार्याला पंचांग करतोय. मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार तथा बहुजनांचे नेते सदैव बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, ट्रस्टी आणि राष्ट्रीय समता समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या देशातील धम्मकार्याला सविनय जयभीम करतो. आज या ठिकाणी या समारंभीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर ज्यांनी अतिशय चांगलं गीतही म्हटलं आणि योग्य मार्गदर्शन केलं. 10 दिवसपर्यंत त्या सतत मार्गदर्शन करत राहिल्या. ती गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मार्गदर्शन करत असतात. त्या आदरणीय कविताई मेश्राम, राज्य संघटिका, भारतीय बौद्ध महासभा, महिला शाखा, महाराष्ट्र राज्य, अमरावती पूर्वचे सरचिटणीस गणपतराव पिडके, अमरावती पूर्वचे कोषाध्यक्ष प्रमोदराव भालेराव, महाजय रंडे, संगीताताई बागडे, शांतरामजी गेडा, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. याची मला जाणीव आहे. सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, महानगराचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षिका मोसमीताई नंदागवणी आणि उपस्थित सर्व भगिनी भगिनी आणि मित्रांनो, मला माहिती आहे की आपण 12 वाजता या ठिकाणी आलेला. आणखी काही वेळ तुम्हाला थांबायचं आहे आणि उत्सव म्हणून तिने आलेला नाही ही गोष्ट लक्षात घ्या पाहिजे. तुम्हाला काही घेऊन जायचं आहे निर्माण करण्यासाठी म्हणून 10 दिवसाचं शिबिर होतं. कर्मणीचं ससायला नव्हतं ते. आम्ही सगळे म्हणत असतो खातो तो घात आणि घेतो तो स्वाद केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा असं आम्ही म्हणत असतो, ऐकत असतो, सांगत असतो. बाबासाहेब आंबेडकरांचा जर घात असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिशा आणि निर्देश आम्हाला दिले त्या दिशा आणि निर्देशाप्रमाणे आम्ही चालतो का याचा विचार करण्याची गरज आहे. या ठिकाणी रमाई मांडण्यात आली. संवेदनशील झालो आपण सगळे. अतिशय हृदयस्पर्शी रमाई मांडण्यात आली. रमाईचा त्याग करण्यात आला. आपल्याला माहित आहे की माता रवीनं आपली 4 मुलं गमावली आणि 4 मुलं गमावली ती स्वतःही गेली. क्षयरोगाने माता रमाईचं निधन झालं हे तुम्हाला माहित आहे. वयाच्या 37व्या वर्षी भारत देशाची जगातल्या प्रकांड पंडिताची पत्नी दगावते. याच्या संवेदना आपल्याला असणं गरजेचं आहे. त्या संवेदना जागून ठेवायच्या असतील आणि पुढचा काळ पुन्हा आपल्या पिढीला चांगला निर्माण करायचा असेल तर तुम्हाला
लोंढे, विदर्भ न्यूज, बडनेरा।